नमस्कार. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याच्या या झटपट आढाव्यात तुमचं स्वागत आहे. विचार करा, 19व्या शतकात जेव्हा मुलींचं शिक्षण म्हणजे चक्क एक पाप मानलं जायचं, अशा त्या अत्यंत कठीण काळातून मार्ग काढत सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षण आणि समाज सुधारणेचा मजबूत पाया कसा रचला, हे आपण आज पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा, आपण त्यांच्या सर्वात मोठ्या क्रांतीबद्दल बोलूया. साल होतं 1848. त्यांनी त्यांचे पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या खंबीर साथीने चक्क पुण्यात मुलींसाठी भारताची पहिली शाळा सुरू केली. मुलगी शिकली तर बिघडेल असा तेव्हा समाजाचा जुनाट समज होता, पण मुलगी शिकली तर अख्खा समाज घडेल हे त्यांनी आपल्या कृतीतून अगदी ठणकावून सांगितलं. आता दुसरं म्हणजे, तुम्हाला वाटतं का हा शिक्षणाचा प्रवास सोपा होता? अजिबात नाही. शाळेत जाताना लोक त्यांच्या अंगावर अक्षरशः दगड आणि शेणचिखल फेकत असत, पण त्या कधीच डगमगल्या नाहीत. ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी त्या चक्क रोज सोबत 2 साड्या घेऊन घराबाहेर पडायच्या. एक खराब झाली ना तरी दुसरी नेसून मुलींना शिकवता यावं म्हणून. काय तो त्यांचा अविश्वसनीय निर्धार, नाही का? आणि शेवटी त्यांचे हे अफाट कार्य फक्त शाळांपुरतंच मर्यादित नव्हतं. सावित्रीबाईंनी केवळ उठा, जागे व्हा आणि शिक्षण घ्या असा नुसता मंत्रच दिला नाही, तर स्त्रियांचे हक्क, विधवा महिला आणि समाजातल्या दुर्बल घटकांसाठीही आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. थोडक्यात सांगायचं तर, आज आपल्याला जी प्रत्येक यशस्वी स्त्री दिसते ना, तिच्या मागे सावित्रीबाईंचा तोच संघर्ष आणि शिक्षण हीच खरी शक्ती, हा भक्कम विचार उभा आहे. खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंचा हा वारसा केवळ इतिहासाच्या पानांवर मर्यादित नाहीये, तर तो स्त्री-पुरुष समानतेचा आणि आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्याचा एकमेव मार्ग आहे.